वजन कमी करण्याचे इंजेक्शन आता फक्त ₹1290 मध्ये आणि नेमकी हीच एक मोठी अडचण आहे. हे वजन कमी करणारं औषध सुरुवातीला हजारो रुपयांमध्ये, प्रोबॅबली पूर्ण ट्रीटमेंट लाखो रुपयांमध्ये व्हायची. पण आता त्याची किंमत फक्त ₹1290 झालेली आहे. मार्चमध्ये त्याचं पेटंट संपलं आणि हे औषध आता ऑफ पेटंट झाल्यानंतर कमीत कमी 40 कंपन्यांनी उचलून 40 वेगळ्या प्रकारची औषधं आणि ब्रँड्स काढलेली आहेत आणि ती आता खूप इझिली अवेलेबल झालेली आहेत. पण डॉक्टर म्हणून मला याची थोडीशी काळजी वाटते आणि ॲट द सेम टाईम याचे फायदे आणि नुकसान दोन्हीही सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे औषध फसवणूक नाही. हे औषध खरंच काम करतं. आपल्या पोटातून एक हार्मोन तयार झालेलं असतं. ते हार्मोन आपल्या मेंदूला सांगतं, पोट भरलेलं आहे आणि आता खाणं बंद कर. हे जे औषध आहे, त्या हार्मोनची नक्कल करते आणि त्या हार्मोनची नक्कल करून आपल्या मेंदूला सांगतं, की तुमचं पोट भरलेलं आहे आता आणि आता खाणं बंद कर. मग हळू भूक कमी होते, पोट रिकामी राहायला लागतं आणि वजन कमी व्हायला चालू होऊन जातं. फक्त वजनच कमी होत नाही, साखरसुद्धा नियंत्रणात येते. हृदयविकाराचा धक्का आणि ब्रेनला होणारी जी इजा आहे, त्याचे चान्सेस कमी होऊन जातात. म्हणून हे जर औषध कोणी घेत असेल, तर त्याला शॉर्टकट करतोय म्हणून हिणवू नका. कारण लठ्ठपणा हा आळस नाहीये. लठ्ठपणा हा आजार आहे. खूप स्वस्त झाल्यामुळे ह्या औषधांवर आता बराच कंट्रोल हा निघून गेलेला आहे. त्यामुळे यांना रेग्युलेट करणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता काय? ज्यांचं वजन नॉर्मल आहे ती लोकंसुद्धा थोडंसं अगदी आणखी थोडं स्लिम दिसावं म्हणून हे औषध घ्यायला चालू करतात. डोस वाढवायचा कसा? याचे साइड इफेक्ट्स काय आहेत? याच्याने प्रॉब्लेम काय होऊ शकतो? साइड इफेक्ट प्रोफाइल काय आहे? याच्याबद्दल काहीही माहिती नसताना इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल क्रिएटर्स बिनधास्त घ्यायला सांगतात हे. बिना देखरेखीशिवाय घेतलेलं औषध हे धोकादायक आहे. बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नाहीयेत. वजन कमी होतं, पण वजन फक्त चरबी कमी झाल्यामुळे होत नाही, स्नायूसुद्धा कमी झाल्यामुळे होतं. प्रोटीन डाएट आणि एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे या औषधांसोबत. विशेषतः वयस्कर माणसांमध्ये जर स्नायू गेले, तर पुढे खूप अडचण होऊ शकते. बऱ्याच वेळी औषध बंद केल्यानंतर भरपूर वेळा वजन परत येतं. तर म्हणून हे औषध 2 महिन्याचा कोर्स नाहीये. हा दीर्घकाळाचा निर्णय आहे. थोडक्यात हे औषध वाईट नाहीये. भरपूर लोकांचं आयुष्य चेंज झालेलं आहे. भरपूर लोकांना याचा फायदा झालेला आहे. फक्त आरशासाठी हे औषध घेऊ नका. स्वस्त झालं म्हणून सुरक्षित झालं असं बिलकुल नाही. विदाऊट डॉक्टर कन्सल्टेशन घेतलं औषध, की खूप धोकादायक ठरू शकतं.